एकदम झणझणीत आणि चमचमीत अशी नागपूर स्पेशल समोसा तरी. समोसाची रेसिपी जी आहे ते मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. वरती आय बटनवरती लिंक आहे, तिथेही जाऊन चेक करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तरी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तरी बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते सुरुवातीला आपण पाहून घेऊया. समोसा तरी बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1 टमाटर जे आहे ते त्याची प्युरी बनवून घेतलेली आहे. टमाटर मी छोट्या आकाराचा घेतलेला आहे. त्याचबरोबर 1 कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे. अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर, धने पावडर, जिरे पावडर आणि लाल तिखट घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी मी व्हाईट कलरचे वाटाणे जे आहेत ते भिजू घालून घेतलेले आहेत रात्रभर. ह्याला हलकेसे मोडेही आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. नेहमी आपण हिरव्या वाटाण्याची तरी बनवतो, पण आज आपण सफेद वाटाण्याची तरी बनवणार आहोत. तर नक्कीच तुम्ही सफेद वाटाण्याची तरी ट्राय करा. नेहमी तेच करण्यापेक्षा थोडं वेगळं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वाटाणे जे आहे ते कुकरमध्ये टाकून बॉईल करून घेणार आहोत. 1-2 ते 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत आपण. मी हे वाटाणे कुकरमध्ये टाकलेले आहे आणि वाटाण्याच्या वरती थोडंसं पाणी टाकलेलं आहे, म्हणजेच वाटाणे जे आहे ते पाण्यामध्ये पूर्ण डुबलेले आहेत. आपण याच्या लो फ्लेमवरती 2 ते 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत. तर आपले वाटाणे जे आहे ते एकदम छान शिजलेले आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण तरी बनवून घेणार आहोत. तरी बनवण्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि कढई जी आहे ती आपली छान तापलेली आहे. त्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत. तर या ठिकाणी मी 4 ते 5 चमचे तेल टाकणार आहे. आपल्याला तरी बनवायची आहे आणि तरी म्हटलं की एकदम चमचमीत, तर आपण तेलाचा वापर थोडा जास्त करणार आहोत. तर तेल जे आहे ते आपलं छान तापलेलं आहे. यामध्ये आता मी जिरे घालून घेत आहे. जिरे आपले छान तडतडलेले आहेत. तर त्यामध्ये आता आपण अद्रक लसूणची पेस्ट घालून घेणार आहोत. अद्रक लसूणचाही वापर आपण या ठिकाणी थोडं जास्त करत आहोत. तर आपला अद्रक लसूणही छान तळलेला आहे. तर यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा घालून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता कांदा जे आहे ते मी एकदम बारीक असा कट केलेला आहे. तर अशा पद्धतीने एकदम बारीक कांदा कट करा आणि कांदा जे आहे ते आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. एकदम याचा रंग जे आहे ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या कांद्याचा जे फ्लेवर आहे ते पूर्ण आपल्या भाजीमध्ये उतरेल. जे आपण मसाले वापरतो त्यामध्ये फ्लेवर असतो, त्याचबरोबर रंग असतो. जोपर्यंत आपण याला व्यवस्थित फ्राय करत नाही तोपर्यंत त्याचा फ्लेवर किंवा रंग जे आहे ते आपल्या भाजीमध्ये उतरत नाही. तर आपल्याला सर्व फ्लेवर पाहिजे असतील तर भाजी जी आहे ते एकदम छान व्यवस्थित मीडियम फ्लेमवरती बनवून घ्या. आपला जे कांदा आहे छान गोल्डन झालेला आहे. यामध्ये आता आपण टमाट्याची प्युरी घालून घेणार आहोत. टमाट्याची जी प्युरी आहे यालाही आपण अर्धा ते 1 मिनिट छान परतून घेणार आहोत. यामधील जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते कमी होईल आणि जे टमाट्याचा जे स्वीटनेस आहे ते आपल्या ग्रेव्हीमध्ये बॅलन्स बनवल. तर त्यासाठी आपल्याला यालाही छान अर्धा ते 1 मिनिट छान परतून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपलं टमाटर जे आहे थोडं ड्राय झालेलं आहे. आपल्या यामध्ये मी टाकत आहे जिरे पावडर, त्याचबरोबर धने पावडर टाकलेला आहे, लाल तिखट टाकलेलं आहे. लाल तिखट थोडंसं जास्त वापरायचं आहे आपल्याला या ठिकाणी, कारण आपल्याला एकदम झणझणीत अशी तरी बनवायची आहे. त्याचबरोबर यामध्ये मी टाकत आहे 1 चमचा गरम मसाला. आता आपण मसाले जे आहे ते व्यवस्थित परतून घेणार आहोत. त्याचबरोबर यामध्ये मी टाकत आहे हळद. हळदीमुळे आपल्या भाजीला छान रंग येईल, भाजी जी आहे ते आणखी निखरून येईल, त्यामुळे त्यामध्ये आपण हळद टाकलेली आहे. तर आता तुम्ही बघू शकता याचा रंग जे आहे ते एकदम मस्त असा आलेला आहे. मसाले जे आहे ते आपण 1 मिनिटासाठी छान परतून घेणार आहोत, जेणेकरून सर्व मसाले जे आहे ते एकत्र येतील, भाजीमध्ये फ्लेवर जे आहे ते एकदम छान येईल. तर आपला मसाला जे आहे ते छान परतून झालेला आहे. यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत आपण शिजून घेतलेले व्हाईट कलरचे वाटाणे आणि त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे पाणी. तर पाणी जे आहे ते मी या ठिकाणी 1.5 ते 2 वाटी पाणी टाकणार आहे. ग्रेव्ही जी आहे ती तुम्हाला कशी हवी त्यानुसार पाण्याचा वापर करा. थोडीशी जर पातळ हवी असेल तर पाण्याचा वापर जास्त करा, थोडीशी जर थिक हवी असेल तर पाण्याचा वापर थोडा कमी करा. त्याचबरोबर यामध्ये मी मीठ टाकत आहे चवीनुसार आणि भाजी जी आहे ती आपल्याला 10 ते 15 मिनिट छान शिजवून घ्यायची आहे. आपले वाटाणे जे आहे ते शिजलेले आहेत, तरीही आपण भाजी जी आहे ते 10 मिनिट छान उकळून घेणार आहोत. तर वाटाणे जे आहे ते तुम्हाला कितपत शिजलेले आवडतात त्यानुसार तुम्ही भाजी जी आहे ते शिजवून घ्या. 10 ते 15 मिनिट आपल्याला छान उकळी काढून घ्यायची आहे. तर आपली भाजी जी आहे ते उकळत आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी दही बनवून घेणार आहोत. दही बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1/4 कप दही घेतलेला आहे. दही जे आहे ते कमी आंबट आहे, त्यामुळे मी यामध्ये 1/4 कप पाणी टाकत आहे. जेवढं दही घेतलं मी तेवढंच पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे. दही जर आंबट असेल तर तुम्ही पाण्याचा वापर जास्त करा. त्याचबरोबर यामध्ये मी टाकत आहे जिरे पावडर थोडंसं. जिरे पावडरमुळे आपल्या दह्याला छान टेस्ट येते. आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. याला छान फेटून घ्यायचं आहे आपल्याला. तर तुम्ही बघू शकता आपलं जे दही आहे एकदम छान तयार झालेलं आहे.
तर आता आपण हे साईडला ठेवून देणार आहोत आणि आपण भाजी चेक करून घेऊया. तुम्ही बघू शकता आपली जी तर्री